आपल्यासोबत प्राचार्य श्याम मानव उपस्थित आहेत. त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, काय सांगाल? तुम्ही काल पण पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं आणि आज पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे काल मी काही पहिल्यांदा बोललो नाही आहे. लोकसभेच्या काळामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये मी 36 सभा घेतल्या. त्यापैकी 34 सभांमध्ये जाहीररित्या मी सांगितलेलं आहे की अनिल देशमुखांकडनं या पद्धतीचे ॲफिडेविट लिहून मागितले होते, त्यांनी ते दिले नाहीत आणि म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागलं ईडीच्या कारवाईखाली आणि 13 महिने जेलमध्ये काढावे लागले. आणि या माणसाने त्या पद्धतीच्या ॲफिडेविटवर सही केली नाही. स्वतःला वाचवण्याकरता किंवा स्वतःला जेलमधनं वाचवण्याकरता दुसऱ्यांना जेलमध्ये पाठवलं नाही आणि म्हणून या माणसाच्या मर्दपणाला आपण सलाम केला पाहिजे. मी संजय राऊत आणि अनिल देशमुख या दोघांचं नाव घेऊन प्रत्येक सभेमध्ये बोललो आहे. प्रत्यक्षामध्ये ते घडलं काय होतं, पहिल्यांदा ते माझ्या कार्यक्रमामध्ये एका होते, त्यावेळेस मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं की तुम्ही शरद पवारांना राष्ट्रवादीला सोडलं नाही, BJPच्या दबावाला तुम्ही बळी पडला नाहीत, अमित शहाला बळी पडला नाहीत आणि म्हणून मी तुमचं जाहीररित्या अभिनंदन करतो. त्याऐवजी तुम्ही 13 महिन्याचा तुरुंगवास भोगला. तुरुंगवास काय असतो मला माहीत आहे, मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये 10 महिने होतो आणि त्यामुळे त्यासाठी काय हिंमत लागते याची मला नीट कल्पना आहे आणि म्हणून मी तुमच्या मर्दपणाला सलाम करतो. त्यावेळेस मला फॅक्ट्स माहीत नव्हत्या, त्यानंतर मला ह्या फॅक्ट्स त्यांच्या माध्यमातून कळल्या. प्रत्यक्षामध्ये असं घडलं होतं की मुंबई पोलिसांनी एक ॲफिडेविट दिलं होतं मुंबई पोलीस कमिशनरने की अनिल देशमुखांनी दर महिन्याला गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 100 कोटी रुपये गोळा करायचा आम्हाला आदेश दिला. त्या आधारावर त्यांना महाराष्ट्रातल्या एका BJPच्या नेत्यानं धमकी दिली की तुम्ही आम्हाला या 4 ॲफिडेविटवर मी पाठवतो आहे त्यावर सही करून द्या, म्हणजे तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही, अन्यथा तुमच्यावर ईडीची कारवाई होईल, तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. त्यातलं पहिलं ॲफिडेविट होतं की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करायला आदेश दिला. दुसरं ॲफिडेविट होतं आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिचा ढकलून खून केला, या दुसऱ्या ॲफिडेविटवर सही करून द्या. तिसरं ॲफिडेविट होतं अनिल परब यांचे काही गैरव्यवहार आहेत, अवैध बांधकामं आहेत, हे तिसरं ॲफिडेविट. आणि चौथं ॲफिडेविट होतं यांच्याच पक्षाचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजितदादा पवार, जे महाराष्ट्राचे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतलं. त्यावेळेस पार्थ त्यांचा मुलगा हजर होता आणि या दोघांनी त्यांच्या समक्ष अनिल देशमुखांना सांगितलं की गुटखेवाल्यांकडनं दर महिन्याला एवढे पैसे गोळा करून द्या. या 4 ॲफिडेविटवर जर तुम्ही सही करून दिली तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही, अन्यथा ही कारवाई होईल. हे गृहस्थ कोणाला हे म्हणत होते? या देशातल्या नंबर 2चं राज्य, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं राज्य, महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याला या पद्धतीचा आदेश. यांनी नकार दिला. नकार पाठवल्यानंतर पुन्हा उत्तर म्हणजे पुन्हा निरोप आला की ठीक आहे, तुम्ही अजितदादांबद्दल बोलायला तयार नसाल तर सोडून द्या, बाकीच्या 3 ॲफिडेविटवर सही करा. यांनी खूप विचार केला की मी स्वतः जेलमध्ये जाण्यापासून वाचण्याकरता या 3 लोकांना जेलमध्ये पाठवायचं का? उद्धव ठाकरे, बरं एक सगळं खोटं आहे, यातलं काहीच खरं नाही आहे. त्यातल्या त्यात आदित्य ठाकरेला बलात्काराच्या नावाखाली जेलमध्ये पाठवायचं आणि खून, बलात्कार करून खून, केवढा गंभीर गुन्हा आहे. आणि तिसरं अनिल परब. तर यांच्या सत्सद विवेक बुद्धीला हे पटेना, ते खूप विचार करत होते, आत्महत्येपर्यंत त्यांचे विचार जात होते. त्यांनी शेवटी नकार कळवला आणि नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सगळं सत्र सुरू झालं आणि त्यांना 13 महिने जेलमध्ये जावं लागलं. 13 महिन्यानंतर त्यांना जी जमानत मिळाली त्यामध्ये कोणताही सबळ पुरावा ईडीने सादर केला नाही. या आधाराखाली त्यांना जमानत मिळाली. 100 कोटी तर दूरच राहिले, ईडीने आपले आरोपच काढून टाकले. 1.25 कोटीपर्यंत काहीतरी ते आलेत, त्याचेही धड पुरावे नाही आहेत. आणि एवढंच नव्हे तर ज्या पोलीस कमिशनरनी हे ॲफिडेविट दिलं होतं त्यांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे कोर्टापुढे की मला अनिल देशमुखांनी डायरेक्ट आदेश दिलेला नाही, त्यांची माझी भेट झालेली नाही. अमुक अमुक इन्स्पेक्टरनी मला सांगितलं. त्या इन्स्पेक्टरनी स्वतः लेखी लिहून दिलेलं आहे की मला अनिल देशमुखांनी काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे सगळं खोट्याच्या आधारावर डोलारा उभा करण्यात आला. पोलीस कमिशनरकडनं खोटं ॲफिडेविट घेण्यात आलं. त्यांनी का दिलं, कसं दिलं हा त्यांचा मुद्दा आहे, कारण कोर्टापुढे त्यांनी वेगळंच बोललेले आहेत. आणि या पद्धतीनं माणसांना, गृहमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या अडकवायचं, त्यांना जेलमध्ये जाण्याची धमकी द्यायची आणि त्याच्या
ऐवजी यांनी जर ॲफिडेविटवर सह्या केल्या असत्या तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि त्यांनी जर हिंमत दाखवली असती तर अजित पवार सगळेच्या सगळे त्यावेळेस जेलमध्ये असते. आणि म्हणून मी जाहीररित्या प्रत्येक सभेमध्ये बोलत आलो की अनिल देशमुखांच्या या मर्दपणाला आपण सलाम केला पाहिजे. हा माणूस झुकला नाही, निरपराध माणसांना जेलमध्ये पाठवायचं मान्य केलं नाही, त्याच्याऐवजी स्वतः जेल भोगला. आणि म्हणून मी या दोघांचं, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांचं जाहीररित्या नेहमी कौतुक करत आलेलो आहे, प्रत्येक भाषणामध्ये अभिनंदन करत आलो आहे. हे मी पहिल्यांदा बोललो नाही आहे. यापूर्वी साधारणतः 3-3.5 महिन्यापूर्वी मी अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा हे बोललो आहे. काल फक्त तुम्ही लोकांनी अधिक त्याची दखल घेतली, एवढंच काय ते आहे. तर अनिल देशमुख यांच्यावर जो काही दबाव भाजपकडनं टाकण्यात येत होता त्याबद्दल आता आपल्याला माहिती मिळाली आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.